स्वामी समर्थ। आज शनिवार आहे आणि आज संध्याकाळी 6 वाजता पुष्य नक्षत्र सुरू होते, ते उद्या म्हणजे रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत। पुष्य नक्षत्र हे किती महत्त्वाचं आपल्याला सर्वांना माहिती आहे। पुष्य नक्षत्र आपण कोणती सेवा करतो त्याचं आपल्याला चांगलं फळ भेटतं। आज पुष्य नक्षत्र त्यानिमित्त आपल्याला काही सेवा करायच्या। आज शनिवारी आज संध्याकाळी आपल्याला हनुमानाच्या मंदिरात जायचं किंवा शनी मंदिर असेल तर शनी मंदिरात नक्की जा। तिथे काय जाऊन तुम्हाला करायचं, तुम्हाला कणकेचा दिवा घ्या किंवा पंती घ्या, चौमुखी दिवा घ्या, तिथेच तुम्ही तिथे दिवा लावा। सरसोच्या तेलाचा लावा किंवा तिळाच्या तेलाचा लावला तरी चालेल। शनी भगवान किंवा हनुमानावरती तुम्ही काळे तिल काळे उडीद अर्पण करा। तिथे बसून तुम्ही एक वेळा हनुमान चालीसा वाचा, 11 वेळा वाचले तरी चालेल। एक माळ तरी जय राम श्रीराम करा। तुम्हाला रामराक्ष स्तोत्र येत असेल तर रामराक्ष स्तोत्र हे तुम्ही तिथे बसून बोला तरी चालेल। हा उपाय तुम्ही नक्की करा। सोबत तुम्हाला काय करायचं, महादेवाच्या मंदिरात जायचे, महादेवाच्या मंदिरावरती पाण्याने अभिषेक करायचा आहे, पंचामृताने अभिषेक करायचा आहे। तिथे तुम्हाला घीचा दिवा लावायचा। तिथे बसून सुद्धा हनुमान चालीसा वाचले तरी चालेल। एकदा ओम नमः शिवाय मंत्र जप करा, एक माळ जरी केली तरी चालेल। सोबत तुम्हाला पिंपळ झाडाला आज दिवा लावायचा, पिंपळ झाडाखाली आज दिवा लावायचा। तुम्ही एक मुखी दिवा लावला तरी चालेल, पंती घ्या किंवा कणकेचा घेतला तरी चालेल। तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि तिथे उभे राहूनच तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप कमी 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा 108 वेळा म्हणजे एक माळ तरी करायची। जसे जमेल तशाच सेवा करा, कारण शनीचा निगेटिव्ह प्रभाव यांनी कमी होणार आहे। पुष्य नक्षत्र हे शनीच आहे आणि खूप फलदायी नक्षत्र आहे। याच्यात जी कोणती सेवा आपण करू त्याच्या आपल्याला 100% रिझल्ट भेटणार आहे। त्यामुळे ही सेवा आपल्याला नक्की करायची आहे। ज्यांना खूपच त्रास होतोय, त्यांना अडचणी भरपूर आयुष्यामध्ये, काहीच मार्ग भेटत नाही, त्यांनी काय करायचं, खासकर ज्यांना साडेसाती, त्यांनी कुंभ मीन मेष ह्या रीतीला साडेसाती चालू आहे। सिंह आणि धनुराशीला शनीची छोटी पण होती, त्यांनी तर हे नक्की सेवा नक्की करायच्यात। आज काय करायचं, सगळ्या सेवा तुम्ही करायचं। सोबत तुम्ही घरात 108 वेळा जर हनुमान चालीसा वाचता आलं तर नक्की वाचा। असं नाही की 6 वाजता, तुम्ही रात्रभर जरी सकाळी 4 वाजेपर्यंत जरी वाचलं तरी चालेल। ह्या सेवा नक्की करा। 108 वेळा जर तुम्ही हनुमान चालीसा वाचली तर तुमच्या नशिबाचे ताळे उघडतील। जे तुमची कामं होत नाही ती कामं व्हायला सुरू होतील, अडकलेली कामं मार्गी लागतील, तुम्हाला मार्ग भेटतील। कुठलं पुढे कोणत्या ना कोणत्या सोर्सेस तुम्हाला मार्ग भेटणार आहे। त्यामुळे ह्या सेवा करायला विसरू नका। आज काही झालं तरी एकदा तरी हनुमान चालीसा नक्की वाचा। हनुमान मंदिरात किंवा शनी मंदिरात जावा। सोबत घराच्या बाहेर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे, तिथेही आज तुम्हाला एक दिवा लावायचा, ती थोडीशी काळे तेल टाका तरी खूप छान राहील। म्हणजे आपल्या घरात सुख शांती समृद्धी राहावी। त्यामुळे छोटेच आहे, काही नाही, छोटा सोपा आहे। फक्त हनुमान चालीसा तुम्हाला घरात, तुम्ही मंदिरात नाही गेलात, कुठे नाही गेलात, घरात बसून तुम्ही हनुमान चालीसा 1 वेळा 11 वेळा 21 वेळा किंवा 108 वेळा जरी वाचली तरी चालेल। पण हे उपाय नक्की करा, याची तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। श्री स्वामी समर्थ।